तुम्ही चुकीची बातमी चालवू नका, तुम्हाला विनंती आहे. का आम्ही महापौरांना घेराव घातलेला नाही. आम्ही या सभागृहाच्या बाहेरचा मोकळा पॅसेज, महापौरांचं दालन राईटला आहे आणि आतमध्ये आहे. आम्ही सभागृहाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये आम्ही MS म्हणजे म्युन्सिपल सेक्रेटरी जो मनोज कांबळे जे आहेत ते आजकाल बायस आणि फार बेताल वागायला लागलेत. मनोजना आम्ही अनेकदा सांगितलं, आपल्याला 1888 नियम आणि अधिनियम यांच्या लागू राहून शासकीय आपले प्रशासनाला चालवण्यासाठी महापौरांना नीट मार्गदर्शन करण्यासाठी खास MS असतो. आणि ते म्हणजे जी आमची आयुध आहेत सगळ्यांची, विरोधी पक्षाची किंवा सभागृह नेत्याची, प्रत्येक नगरसेवकाच्या ही सगळी आयुध आहेत. त्या आयुधांची धार बोथट करण्याचं काम सत्ताधारी म्हणून अनेकदा कुठूनही होऊ शकतं. परंतु MS डिपार्टमेंट जो म्युन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे त्याला असं बायस वागून चालत नाही. ते म्हणजे कंटिन्यू खाली मान घालून बसतात. जसं एखाद्या महाभारतात जे घडत चाललेलं, म्हणजे डोळे बंद करून संजय उवाच असे आपण सगळं महाभारतची कथा ऐकतो. तर संजय उवाच कोण हा पण आम्हाला आता प्रश्न आहे. हे धृतराष्ट्र झाले आहेत का? डोळे बंद कान बंदे. आणि आम्ही रीतसर मागणी केली होती की हा संवेदनशील विषय आहे. ज्या महानगरपालिकेच्या प्रशासनावर हा जो काय अहवाल आला आहे तो आधी अहवाल फुटला कसा? आधी तो अहवाल तुमच्या आमच्या आधी यायच्या आधी फुटून झाला. जशा नीट परीक्षा फुटत आहेत पेपर, बाकी फुटत आहेत, सेम इथे पण तेच होत आहे. आणि तो अहवाल फुटल्यानंतर म्हणजे महापौरांना सादर केल्यानंतर महापौरांनी त्याच्यावरती अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या की हा अहवाल मला मान्य नाही. आता जेव्हा महापौर अहवाल मान्य नाही म्हणतात त्यावेळेला काही गोष्टी संवेदनशील आहेत, त्या गोष्टीला सर्वांचं एकमत झालं पाहिजे. आम्हीही ठरवलं की आपण महापौरांच्या आदेशाचं किंवा महापौरांच्या विचाराचं आपण हे केलं पाहिजे, त्याचा आधार स्तंभ आपण त्यांचा बनला पाहिजे. पण महापौरांचं पण मला काय कळत नाही, या दुर्योधनचं ऐकतात की अजून कुठला संजय विंजय माहिती नाही. त्यामुळे मला वाटतं संवेदनशील जी होती विषयाची त्याची धारच बोथट करून टाकली. आणि प्रशासनावर काही चाबूक दिसला नाही. तिथे अर्जंट बिझनेस दिसला. तिथे स्थायी समितीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांचे जे पास झाले आहेत, जे स्थायी समितीमध्ये काही सदस्य बसून पास करतात ते सगळ्या सदस्यांना माहिती नसतं. आणि त्याच्यासाठी पण आवाज उठवला तर तोही आम्हाला उठवू दिला नाही स्थायी समितीतल्या काही विषयांवर. मग ते विषय तुम्ही घेतले नाही पाहिजे होते कॉन्ट्रॅक्टरांचे. तुम्ही UB ज्याला अर्जंट बिझनेस, तुम्ही बघा 31-33 माझ्याकडे कदाचित तो पेपर असेल, हे बिझनेस एनवडच्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरांचे. एनवड कोणाचं आहे? एनवडमध्ये नगरसेवक कोण आहेत? त्याला तुम्ही प्राधान्य देता. आम्ही सांगत होतो आज UB घेऊ नका, आज संवेदनशील विषय आहे. या संवेदनशील विषयावर प्रशासनावर चाबूक करायचा आहे तर तुम्ही हे विषय घेऊ नका. का घेतले? एक विषय घेऊन अर्जंट बिझनेस दर यायला आणलेच पाहिजे का? कारण हा एका लहान मुलाचा आई, मी तर त्याच्यावर झाले, मी आजी आहे. आमच्या संवेदना आजही बोथट नाही झाल्या आहेत. त्यांच्या नुसत्या आठवणींनी कळवळतो आहे. पण जर आमचाच गळा घोटत असतील तर मुंबईकरांना काय न्याय देणार? आणि ते सगळे जे विषय आहेत UB, तुम्हाला कोणाला तरी मी एकाला पाठवते बघा, सगळे कॉन्ट्रॅक्टरांचे आहेत. काय अर्जंट होतं का? हा संवेदनशील विषय ऐका. त्याच्यानंतर
अशरफ अजमी आणि आम्ही लोकांनी पोल, हा पोल पण एक मोठा आयुध आहे. आम्हाला निषेधच होता, ह्या गोष्टी करू नका, संवेदनशील गोष्टी बोला, सगळं एकमत करूया. आणि अहवाल, हे अहवालाच्या प्रती येणार आहे. अहवाल आपण मान्य नाही असं सांगायचं असेल तर पहिलं एकमत करा. ते कुठलाही आत्ता जेव्हा आम्ही पोल मागितला, पोलनंतर 10 मिनटं महापौर खाली बसल्या, 10 लोकांना आतमध्ये, तुम्हाला आज सांगते, प्रत्येक युबीमध्ये जेव्हा पोल मागू ना तेव्हा प्रत्येक वेळेला यांना विशेष सभा घ्यावी लागेल. मग मुंबईकरांना हे अपेक्षित आहे का? तुम्ही बाहेर आले थांबा, मुंबईकरांना अपेक्षित आहे का युबी विशेष सभा? पावसाळ्यावर घेत नाही, येणाऱ्या साथीच्या आजारावर घेत नाही, आणि अर्जंट बिझनेस कॉन्ट्रॅक्टरांचे तुम्ही घेणार, आम्हाला नावं ठेवणार. अरे आम्ही 25 वर्षात काय केलं ते जरी कंटिन्यू कराल ना तरी तुम्ही यशस्वी व्हाल. आज सपशल सत्ताधारी का आणि फेल होत आहे, फेल. मुंबईकरांच्या नजरेत हा जो आहे ना फोन, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे. त्यामुळे मला असं वाटतं आज तो मला असं वाटतं ऑफिसमध्ये गेला MS बाहेरच नाही, नाही, MS ना पळवलं गेलं. MS असा पळून जाऊ शकत नाही. MSला आम्ही शोधतोय आत्ता पण, ते मागितलंय पण MS एक तुमच्याकडे MS धर, MSला आम्ही शोधतोय आणि आज तुमच्या समोर आम्ही दाखवतोय. हा जो अहवाल आहे तुमच्याकडे ऑलरेडी आला आहे, हा घ्या, हा अहवाल तुमच्याकडे आला आहे. या अहवालाचा सर्व सभागृहात एकमत झालं असतं आणि कुठलाही बिझनेस न घेता महापौरांनी सभागृह चालवलं असतं तर मला वाटतं हे अतिशय निंदनीय काम जर होत असेल, कोणाचं संवेदनशीलतेवरती लगेच पहिलं सभागृह लागायला पाहिजे होतं, ते लावलं नाही. आणि आज लावलं तर कॉन्ट्रॅक्टरांचे फायद्यासाठी सगळे विषय घेतले. स्थायी समितीच्या अध्यक्ष तिथे हजर असताना त्यांनीही सांगायला पाहिजे होतं हे इतके अर्जंट नाही आहे. CC कॅमेरे 3 कोटी, रस्ते 25 कोटी, 35 कोटीची उड्डाणं घ्या तुम्ही, परंतु आज संवेदनशील विषय पहिला निवेदन यायला पाहिजे होतं सभागृह नेत्याचं, ते पण आणलं नाही, विषय घेतला नाही. सगळं कामकाज झाल्यानंतर निवांत वेळ मिळेल तेव्हा घेऊ, अशी जर पद्धत असेल तर आम्ही याचा निषेध करतो. तुम्ही बाहेर आल्यानंतर ह्या विषयावर चर्चा करण्यात आली. तुम्ही बाहेर आल्यानंतर या चर्चा करण्यात आली. चेंबूर दुर्घटनेबद्दल तुम्ही वॉकआउट विषय घेण्यात आला. खरं चुकीचं नाही का? खरं तेही चुकीचं आहे. याच्यामध्ये चुकीचं आहे. आम्ही वॉकआउट का केला? आम्हाला तेच प्रश्न विचारायचे होते. तुम्ही युबी का घेतला? कॉन्ट्रॅक्टरांचा धंद्याचे विषय आज का घेतले? त्यासाठी आम्ही पोल मागितला. पोलवर रुलिंग तर दिलंच नाही आणि मग आम्ही निघून आलो. कारण सगळा कामकाज झाल्यानंतर जर संवेदनशील विषय सगळ्यात उशिरा येणार असेल तर मला वाटतं ह्याचा न्याय पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागू. आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला आजही वाटतंय. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. आम्ही ऑलरेडी पत्र दिलं आहे की बोलायला दिलं जात नाही, दाबलं जातं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर आम्ही समोरून सांगतोय की तुमच्या आम्ही कानात डोळे आहोत. प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डचं सांगेल, पण तिथे खाली मेळ दिसत नाही, महापौरांचा मेळ दिसत नाही. सभागृह नेता काय बोलतो ते स्टँडिंगला कळत नाही, स्टँडिंग काय सांगतो सभागृहाला कळत नाही, आणि ते सगळं काय बोलतात ते महापौरांना कळत नाही.
असं तुम्हालाही दिसतं. चेंबूर दुर्घटनेवरती भावनिक या ठिकाणी वातावरण केलं जातं आणि दुसरीकडे असे बिझनेस जे प्रस्ताव आणले जातात आणि पुन्हा महापौर म्हणतात की हा जो चेंबूर दुर्घटना अहवाल आहे तो पुन्हा एकदा आणला जाईल असं. मुळात प्रशासनाने तुमचं पाणी जोखलं. तुम्ही विरोधी पक्षाचा जेव्हा आवाज दाबता तेव्हा चुकीच्या मार्गाने प्रशासन आरूढ होतं आणि मग इथे चालतं ते भारूड होतं. त्यामुळे महापौरांना फक्त भारूड हवं आहे की स्वतःचा एक खाक्या आरूढ होऊन तर विरोधी किंवा जे तुम्हाला काही सांगू इच्छितात मग पत्रकार असतील आम्ही असो हे तुमचे काननाक डोळे आहेत. अशा पद्धतीने जे म्हणता ना 25 वर्षात खूप तर असा पण आम्ही महापौर पाहिला नाही. महापौराला चुकीच्या मार्गावर नेत आहे हे MS डिपार्टमेंट. महापौरांना खालचं सत्ताधारी पक्षाचे लोक कुठेतरी त्यांच्यावर उठणं काढताना पण आम्हाला दिसतंय. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.